नमस्कार मित्रांनो, सावी आपल्या समंजसपणाने आणि हुशारीने आता धैर्याचं मन जिंकताना आपल्याला दिसणार आहे मित्रांनो। तरीही दुसरीकडे धैर्य मात्र सावीपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय। जोली गाठ ग या मालिकेच्या नवीन भागात एक अतिशय रंजक वळण आलेलं असून या मालिकेच्या धमाकेदार प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की धैर्य भुकेने आता व्याकुळ होऊन किचनमध्ये काहीतरी खाण्यासाठी खाऊ शोधत असतो, पण सगळी भांडी रिकामी असल्याने त्याला काहीच सापडत नाही। नेमकी त्याच वेळी सावी तिथे येते आणि त्याला प्रेमाने विचारते की तुम्हाला भूक लागली आहे का, आणि ती त्याला खाण्यासाठी एक सफरचंद देते। पण सावीवर असलेल्या रागामुळे धैर्य ते सफरचंद फेकून देतो आणि सावी त्याला सफरचंद कापून देण्याची विनंतीसुद्धा करत असते, पण धैर्य संतापून म्हणतो की तुझ्या हातून काही खाण्यापेक्षा मी समोरच्या या मिरच्या खाणे पसंत करेन, आणि तो रागाच्या भरात कच्च्या मिरच्या खायला सुरुवात करतो, ज्यामुळे त्याचे तोंड प्रचंड जळू लागते आणि त्याला खूपच त्रास होतो। धैर्याची ही अवस्था बघून सावी लगेच चमचाभर मध घेऊन धावत येते, पण तरीही धैर्य तिला धडकावून लावतो आणि म्हणतो की तुझे हे नाटक आता बंद कर आणि माझ्यापासून थोडं लांब राहा। तुझ्या हातचे खाण्यापेक्षा मी मरण पत्करेन। पण सावी त्याचे काहीही ऐकून न घेता अधिकारवाणीने त्याचे तोंड धरते आणि जबरदस्तीने त्याला मध भरवते, ज्यामुळे अखेर धैर्याला शांत वाटते। अशा प्रकारे एका बाजूला धैर्य सावीचा तिरस्कार करण्याचा प्रयत्न करत असला तरी सावी मात्र आपल्या प्रेमाने आणि काळजीने त्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे। आता सावीचे हे प्रेम पाहून धैर्य पुन्हा तिच्या प्रेमात पडणार का हे पाहणे प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे मित्रांनो।